महाराष्ट्राची शान, व्हॉइस ऑफ फार्मर, मराठवाडा ॲग्रो. आपण पाहणार आहात आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी. नमस्कार मंडळी, राम राम, जय श्रीराम, ओम नमो वासुदेवाय नमः. मित्रांनो, आज एक तुम्हाला महत्त्वाचा संदेश देऊ इच्छितो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष असतो भाद्रपद महिन्यामध्ये, आणि अक्षय तृतीयेला आपल्या जे पूर्वज आहेत त्यांना आपण तर्पण, पिंडदान आणि भोजन देतो. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने हा विधी संबोधला जातो. काही ठिकाणी पितृ म्हणतात, काही ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या नावाने आपापल्या भागाप्रमाणे. तर हे ज्या वेळेस मित्रांनो धोंड्याचा महिना येतो, अधिक मास येतो, त्यावेळेससुद्धा आपण आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी त्यांना एक भोजन देण्याचा, नैवेद्य देण्याचा किंवा पिंडदान करण्याचा एक आपला प्रयत्न असतो. कुठंतरी आपल्याला पुण्यकर्म मिळावं म्हणून. आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये एक थोडं चतुर्थी आज धरा आणि चतुर्थीचं श्राद्ध उद्या करा. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आज 2 दिवस चतुर्थी तिथी येत आहे. आज 3 जून रोजी रात्री 9:21 चतुर्थी चालू होते आणि उद्या 11:30-32 ते संपते. तुम्हाला वाटेल की चतुर्थी तर 2 दिवस बी आहे संध्याकाळी, आणि असं का? मित्रांनो, चतुर्थीचं आपल्याला श्राद्धही आहे, श्राद्ध कर्म आहे ते दुपारी 12 वाजता, ज्या दिवशी चतुर्थीची तिथी आहे त्या दिवशी करणं बंधनकारक असतं. आपल्या पितरांना आपल्याला नैवेद्य हा दुपारी 12 वाजता द्यायचा आहे. मग आज चतुर्थी जरी उपवास करायची, चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य त्याची पूजा करायची असते चंद्रोदयाच्या वेळेस. मग आज चंद्रोदय हा 9:21 चतुर्थी चालू होते आणि चंद्रोदय हा त्याच्यानंतरच होतो आहे. म्हणजे चंद्रोदय हा आजच्या चतुर्थीमध्ये होत असल्यामुळे, आणि उद्या पण होतो आहे, परंतु उद्याचा चंद्र हा जाणारा आहे आणि छोटा होतो आहे. तो किंचितसा तरी त्यात कला तयार होऊन छोटा होतो समजा. मग आज चतुर्थीचा चंद्र हा आज दिसतो आहे. त्यामुळं आज धरण्यासाठी उपवासाची चतुर्थी आज धरा. आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या चतुर्थी श्राद्ध ज्यांचे आहेत, ज्यांचे पितर चतुर्थी तिथीला मोक्ष पावलेले आहेत किंवा पुण्यस्मरण झालेलं आहे त्यांचं, त्यांनी उद्या चतुर्थीचं श्राद्ध करावं. हेच मी आपल्या हिंदू धर्मातील जे अशा काही विधींना मानणारे समाज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ दिलेला आहे. आणि अशाच पद्धतीने आपण लवकरच आजचं पंचांग हे सदर चालू करणार आहे. दररोजची तिथी, एक शुभ अशुभ काळ, या गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी जर तुम्हाला या गोष्टीची आवश्यकता वाटत असेल तर कॉमेंटमध्ये कॉमेंट करा, नसता नको म्हणून टाका. ओके मित्रांनो, धन्यवाद. आपण आपल्या दादाचं ॲग्रो विश्वा मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा. धन्यवाद.